ज्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी जोडधंदा करणं काळाची गरज बनली आहे, त्याप्रमाणे आता पत्रकारांनीही परिस्थितीनुसार जोडधंदा करणं आवश्यक आहे असं महत्त्वपूर्ण मत खासदार अनुप धोत्रे यांनी व्यक्त केलं। बाळापूर तालुका पत्रकार संघाद्वारे आयोजित गुणगौरव सोहळ्यामध्ये ते बोलत होते। पुढे बोलताना खासदार अनुप धोत्रे म्हणाले की प्रत्येकाला आपलं स्वतःचं जीवन जगण्यासाठी आणि कुटुंबाच्या चरितार्थासाठी पैसा महत्त्वाचा असतो। प्रत्येकाच्या जीवनासाठी अर्थार्जन महत्त्वाचं असतं, तसं ते पत्रकारांसाठी महत्त्वाचं आहे। त्यामुळे सध्याची पत्रकारितेची परिस्थिती पाहता पत्रकारांना जोडधंदा करणं आवश्यक आहे असं त्यांनी स्पष्ट केलं। पत्रकार हा समाजाचा आरसा असतो आणि विविध समस्या आणि अडचणी लोकप्रतिनिधी आणि शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम हा पत्रकार करत असतो। गोरगरीब आणि सामान्य जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम करणाऱ्या पत्रकारांनी आपल्या क्षेत्रामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख जपली पाहिजे असंही खासदार धोत्रे यांनी यावेळी सांगितलं। यावेळी बोलताना खासदार अनुप धोत्रे यांनी खीरपुरी गावाशी असलेले त्यांचे आणि त्यांचे वडील माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे आपुलकीचं नातं अधोरेखित केलं। मी खासदार असलो तरी मला संजय धोत्रे यांचा मुलगा ही आपुलकीची ओळख मिळाली आहे आणि तीच माझ्यासाठी महत्त्वाची आहे असं भावनिक उद्गार त्यांनी काढले। या गुणगौरव सोहळ्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष शौकत अली मीर साहेब, प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष रामदास वानखडे, प्राध्यापक मोहन खडसे, ज्येष्ठ पत्रकार रमेश ठाकरे, भाऊसाहेब तिरुक, विद्यालयाच्या प्राचार्य कल्पना धोत्रे, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर कुचके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी समाजामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉक्टर राजेंद्र तिरुक, गणेश काळे, निलेश हाडोळे, आनंद गुजराती यांचाही मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला बाळापूर तालुक्यातील 10वी आणि 12वीमधील गुणवंत विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। तसंच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाळापूर तालुक्यातील पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि सदस्य आणि भाऊसाहेब तिरुक विद्यालयातील कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले। मी सगळ्याच पत्रकारांच्या कार्यक्रमात मी सांगत असतो की जर शेतीला जोडधंदा आवश्यक आहे तसा पत्रकारालाही काळाची गरज आहे की पत्रकारासोबत जोडधंदा असला पाहिजे। आपल्याला 2 मुलं असतील, 2 मुली असतील, एक मुलगा पत्रकार झाला तर दुसरा मुलगा दुसऱ्या प्रोफेशन मध्ये येणं आवश्यक आहे, कारण ही काळाची गरज आहे। जर शेतीमध्ये अडचण आहे की मग एकाच परिवारात जर 2 शेतकरी झाले, 4 एकर शेती असेल ती 2 एकर होईल, भविष्यामध्ये 2 एकराचे अजून तुकडे होतील। तसं परिवाराला जेव्हा एक बॅलन्स परिवारामध्ये आपल्याला ठेवावा लागतो तेव्हा हा विचार, कारण शेवटी कितीही तत्वज्ञानाचं बोललं तर शेवटी पैसा जे काम करतो तो पैशाचं काम दुसरं काही करू शकत नाही। आणि या दिशेने नक्कीच जेव्हा जेव्हा पत्रकारांचा कार्यक्रम होतो तेव्हा पत्रकार हा त्याच्या परिवाराचं एक अर्थशास्त्र कसं चांगलं चालेल, गाडा कसा चालेल त्याचं नावही कायम राहील, कारण पत्रकाराची एक जबाबदारी आहे। पत्रकार समाजातील समस्या, मग त्या शेतकऱ्यांच्या असतील, त्या गोरगरिबांच्या असतील, त्या कुठल्या जाती धर्माच्या लोकांच्या असतील, विकास कुठे पोहोचू नाही शकला त्याची आवाज ही पत्रकार राहू शकतो। जसा एखाद्या अधिकाऱ्याकडून, एखाद्या राजकारणाकडून जसा आपल्या जिल्ह्याचा, आपल्या तालुक्याचा विकासाचा रोडमॅप किंवा विकास हा त्यांच्या हातून व्हावं अशी आपली अपेक्षा असते, तीच अपेक्षा आज समाजाला अपेक्षा म्हणा किंवा गरज म्हणा की आपल्या भागाचा विकास कसा होईल। एखादा जर प्रोजेक्ट सँक्शन झाला आहे, 10 वर्ष पहिले तो सँक्शन झाला आहे पण तो होऊन नाही राहिला आहे, तर त्यामध्ये कुठल्या अडचणी आहेत, कारण सामान्य माणसाला RTI असेल, अनेक अधिकार असतील, परंतु पत्रकार आणि त्याची कलम, त्याच्यामध्ये जी ताकद आहे की एखादा थांबलेला प्रोजेक्ट ही तो चालू करू शकतात। एखाद्या भागामध्ये एखादी नागरिकांची समस्या असेल, ती समस्याचा वारंवार जर फॉलो हा पत्रकारांनी केला, तो प्रिंट मीडियाच्या माध्यमातून असेल, तो इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून असेल, नक्कीच आपण आवाज बनवू शकतो। एखादा आपल्या भागामध्ये विकासाचाही प्रोजेक्ट असेल, त्याची जर टाइमलाईन, म्हणजे त्याचा एखादं उदाहरण द्यायचं झालं की मुख्यमंत्र्यांनी एखाद्या कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं अकोला जिल्ह्यामध्ये मी हा अमुक कार्यक्रम करेल, त्याची टाइमलाईन ही जर आपण रेकॉर्डमध्ये आणली तर मला असं वाटतं की त्याचा फायदा हा सगळ्यांना होऊ शकतो। म्हणजे भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जर मी खासदार झालो आहे तर अशी आपली सिस्टीम असली पाहिजे की माझ्या PA पेक्षा मी एखाद्या पत्रकाराला जर फोन केला की बा या तारखेला काय झालं होतं, या कार्यक्रमाची पूर्ण डिटेल दे,
तर नक्कीच ही जबाबदारी आज हक्काने सांगू शकतो, कारण पत्रकार संघ, किरबुरी आणि या विद्यालय याचं सगळ्यांचं नातं हे संजूभाऊंशी आहे. जसं एक गोष्ट तुम्हाला रेल्वे मंत्र्यांनी सांगेल की मागच्या महिन्यामध्ये रेल्वे मंत्र्यांना मी भेटायला गेलो. त्यांचे जे OSD होते त्यांना मी भेटायला गेलो. ते OSD ना मी दुरंतो एक्सप्रेसच्या थांब्याचं पत्र दिलं. ते मला म्हणाले की बरं रेल्वे मंत्री साहेब आहेत, तुम्ही त्यांना भेटता का? म्हटलं त्यांना वेळ असेल तर मला भेटायला आनंदच आहे. ते आत गेले, ते बाहेर आले. मग त्यांच्याशी बोलणं झालं. परत ते OSD भेटले. ते मला सांगितलं की मग मी चुकीने त्यांना सांगितलं संजूभाऊ धोत्रे आले आहेत. तर ते रेल्वे मंत्री म्हणाले संजूभाऊ धोत्रे नाही, अनुप धोत्रे आले असणार म्हणाले. तर हे नातं संजूभाऊंचं किरबुरीमध्ये जे नातं आहे ते अनुपपेक्षा संजूभाऊंचं नातं हे किरबुरीचं आहे. मला अभिमान आहे, आनंद आहे की पत्रकार महासंघ असेल, तिरुप महाविद्यालय असेल किंवा ह्या दोन्ही किरबुरी गावं असतील, इथे संजूभाऊंचा मुलगा म्हणूनच माझी ओळख आहे आणि ती एक तुमची आपुलकीची भावना आहे. त्यानंतर रेल्वे मंत्र्यांचं अजून एक गोष्ट अशी सांगावं वाटते की आज सोशल मीडियाचं युग आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आहे. म्हणजे आपण मोबाईलमध्ये एखादी गोष्ट शोधली की AI च्या माध्यमातून आपल्याला ती माहिती मिळते. परंतु पत्रकार आणि AI, मोबाईल, गुगल याच्यामध्ये काय फरक आहे? शेवटी पत्रकार म्हणजे हा एक विचार आहे, एक भावना आहे. पत्रकार त्याच्या कलमेला कधीही कम्प्युटर असेल, मोबाईल असेल हा पर्याय नसू शकतो. आणि तो पर्याय का नसू शकतो? कारण उदाहरण याच रेल्वे मंत्र्यांचं सांगतो की काल तुम्ही बातम्यांमध्येच समजलं तुम्हाला की दुरंतो एक्सप्रेस व रिवा ते पुन्हा जाणारी ट्रेन ही अकोल्यामध्ये थांबा मिळाला. तुम्हाला सांगतो की जे रेल्वे मंत्री आहेत यांच्या वडिलांचा मृत्यू 3 दिवस पूर्वी झाला होता. म्हणजे कालचा दिवस आपण धरला तर काल तिसरा दिवस त्यांचा होता. आपल्याला माहिती आहे की तिसऱ्या दिवसाचं काय महत्व आहे. आणि अशा तिसऱ्या दिवशी त्या विधी करून ते रेल्वे मंत्रालयात आले. रेल्वे मंत्रालयामध्ये पेंडिंग कामामध्ये आपल्या अकोल्याच्या रेल्वेचा विषय होता, त्याचा मान्यता त्यांनी दिली आणि मग त्यांच्या ऑफिसमधून फोन आला की रेल्वे मंत्र्यांनी हे काम केलेलं आहे. तर शेवटी ह्या ज्या आपल्या प्रिंट मीडियाच्या ज्या भावना आहेत या भावना कधीच बदलू नाही शकत. परंतु एक आव्हान सोशल मीडियाच्या माध्यमातून, इतर सगळ्याच्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हे आपल्या क्षेत्रामध्ये होतं. आणि त्यामुळेच या बदलत्या काळामध्ये आपल्याला बदलण्याची जरी गरज आहे तरी आपली जी ओळख आहे, जे आपलं गुडविल आहे, म्हणजे अमुक अमुक गोष्ट ही अमोलभाऊ जामोदेंनी लिहिली आहे की मीर साहेबांनी लिहिली आहे, ही ओळख एकेकाळी पत्रकारीमध्ये होती किंवा पेपरचे जर बातमी पाहिली तर लोक म्हणायचे की बा हे मीर साहेबांचे लेखन आहे, अशी एक ओळख होती. ही ओळख, ते गुडविल हे कायम राहायला पाहिजे. आपल्या माध्यमातून जी समाजसेवा आपण करून राहतो ही समाजसेवा अशीच घडत राहो. मी ही एक माहिती कुणालाच अजून दिली नव्हती. अनेक लोकांना वाटते की मी पार्लिमेंटच्या स्टँडिंग कमिटीवर आहे, ती IT कमिटी आहे. परंतु IT कमिटीमध्येच एक इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग जे मंत्रालय असते त्या मंत्रालयाच्या कमिटीवर आहो. अनेक पत्रकार त्यांच्याशी त्या मीटिंगमध्ये संपर्क होतो. आणि त्यांचं एक गोष्ट तुम्हाला सांगेल की पत्रकार म्हणजे काय असते आणि भारताचा पत्रकार हा काय असतो. ज्या दिवशी भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर चालवलं, मला वाटतं 8 तारीख होती, त्याच्या म्हणजे ते ऑपरेशन रात्री झालं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आमची सगळ्या ज्येष्ठ पत्रकारांसोबत एक मीटिंग होती. आमचे चेअरमननी त्यांना सांगितलं की तुम्ही रात्रभर न्यूज कव्हर केलेले आहेत, आपण मीटिंग ही आटोपती घेऊ आणि पुढे भविष्यामध्ये ही मीटिंग डिटेल घेऊ, कारण तुम्हाला हे तुम्ही या मीटिंगला आले आहात, तुम्ही रात्रभर न्यूज चालवल्या आहेत आणि आताही तुम्हाला दिवसभर या न्यूज चालवायच्या आहेत. त्या दिवशी ती मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये एकच चर्चा झाली की एका पेपरमध्ये, न्यूज पेपरमध्ये इतक्या
न्यूजपेपरपैकी एका न्यूजपेपरमध्ये भारताबद्दल काहीतरी निगेटिव्ह त्या याच्यामध्ये लिहिल्या गेलं. त्या मीटिंगचा संदर्भ याच्यासाठी सांगतो आहे की आपला पत्रकार हा किती देशप्रेमी आहे की त्यांनी मान्य केलं की बाबा याच्या पुढे आमच्या संघटनेकडून आमच्याकडून आपल्या देशाच्या सैनिकाला, देशाच्या सुरक्षेला कुठेतरी काही अडचण येईल, काही अडचण निर्माण होईल असं आमच्या पत्रकाराकडून होणार नाही. माननीय मोदी यांनी सांगितलं की देशाचा विरोधी पक्ष असेल, देशातला मुस्लिम बांधव असेल, या सगळ्यांना जेव्हा देशाच्या सुरक्षेचा विषय येऊन राहिला तेव्हा यांना सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं. सगळे जे खासदार होते, विशेषतः मुस्लिम समाजाचे जे खासदार होते, यांच्यासोबत माननीय मोदीजींनी मीटिंग घेतल्या. एका मीटिंगने तुम्ही पाहू शकता किती एक विचार शेवटी जेव्हा चर्चा होते, जेव्हा दोन धर्मामध्ये चर्चा होते, जेव्हा पत्रकारांसोबत चर्चा होते आणि त्याचा परिणाम हा जगामध्ये अनेक जे ज्यांना आपण विकसित देश म्हणतो त्या देशांचे युद्ध चालू आहे. दोन्हीकडून हमल्यामध्ये दोन्हीकडून नुकसान होत आहे. रशिया युक्रेनचं आपण उदाहरण घेऊ शकता. परंतु आपला देश हा कुठे चालला आहे तर हा चांगल्याच दिशेने चालला आहे, हा विकासाकडे चालला आहे. आणि या विकास हा भविष्य जो असलेला आपले सगळे विद्यार्थी आहे, या विद्यार्थ्यांचा आपण पत्रकार महासंघाच्या वतीने आपण सत्कार करत आहोत. नक्कीच पत्रकार महासंघाच्या वतीने आरोग्य शिबिर असेल, ब्लड डोनेशन कॅम्प असतील, असे चांगले कार्यक्रम आपण राबवत राहता. मलाही संजू भाऊ आणि मला आपल्या कुटुंबाचा सदस्य आपण समजता. मीर साहेब नेहमी सांगतात की संजू भाऊचं माझं नातं हे खूप वेगळं होतं. आज सिद्धार्थ भैयांना यायचं होतं ते येऊ नाही शकले. मोहन काका आमचे खडसे आलेले आहेत. प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला.